एक व्यापारी होता आणि त्याला खूप पैसा हवासा वाटत होता. म्हणजे पैशाच्या मागे तो अगदी धावायचा सतत असं म्हणायलाही हरकत नाही. पैसा मिळवण्यासाठी आणि माझ्याकडे सगळ्यात जास्त पैसा असायला हवा या हव्यासा पोटी तो लोकांचं एक्सप्लॉयटेशन करायलाही अजिबात मागे पुढे पाहायचा नाही. आणि जेव्हा पैसा कमवण्यामध्येच तो जास्त वेळ घालवायचा तेव्हा फॅमिलीला वेळ देणं हा तर काही मुद्दा असायचाच नाही. असं करता करता त्याने एवढी जास्त संपत्ती कमावली, त्या संपत्तीच्या सहाय्यानं भरपूर हिरे, वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने, सगळं सोनं नाणं त्यानं घेतलं. आणि एवढं ठेवायचं कुठे चोरांच्या भीतीमुळे, म्हणून मग त्यानं तळघर एक बनवलं. त्या तळघरामध्ये सगळी संपत्ती त्यानं ठेवून दिली. आणि अधूनमधून तो त्या तळघरामध्ये जायचा, संपत्ती बघायचा आणि आपण एवढी सगळी कमाई केलीये याच्याबद्दल मनोमन खुश व्हायचा, स्वतःला शाबासकी सुद्धा द्यायचा. एक दिवस त्याच्या अचानक लक्षात असं आलं, पैसा कमवण्यामध्येच मी एवढा बिझी असतो की कधी कधी या तळघरामध्ये जाऊन संपत्ती खरंच सुव्यवस्थित आहे का हे पाहणं सुद्धा मला शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये दुसरं कोणीतरी माझ्या वतीनं ते संपत्ती पाहून आलं पाहिजे. आणि त्याचा एक विश्वासू नोकर जो होता त्यानं त्या तळघराची चावी दिली आणि सांगितलं की अधूनमधून मी सांगेल तेव्हा आणि तू सुद्धा तुला वाटेल तेव्हा ती तळघरातली संपत्ती सुव्यवस्थित आहे का हे बघून येत राहा. आणि हो, या तळघराच्या दरवाजाला कुलूप मात्र फार व्यवस्थित लावायचं. दुसरं तसं तर कुणाला समजणारच नाही, पण कुणाला लक्षात आलं जरी की इथे तळघर आहे, काहीतरी असेल, तर त्यांना ते उघडता आलं नाही पाहिजे. हा नोकर खरोखरच विश्वासू होता. अधूनमधून जाऊन तो तळघरातली सगळी संपत्ती स्वतःच्या नजरेनं निहाळून येई आणि अधूनमधून हा व्यापारी सुद्धा स्वतः ती संपत्ती बघून घेत असे. एकदा असंच झालं, या व्यापाराला थोडंसं रिकाम पण मिळालं होतं. त्यानं विचार केला, चला आतापर्यंत आपण केवढी संपत्ती जमवलीये, बघूया खरं. म्हणून तो त्या तळघरामध्ये गेला आणि बघता बघता तो इतका त्या सगळ्या संपत्तीमध्ये हरखून गेला. वाव, इतक्या सगळ्याचा मी मालक आहे, असं आहे तसं आहे, जवाहिरे माझ्याकडे एवढे आहेत, सोनं माझ्याकडे इतकं आहे. ते बघता बघता वेळ कसा पुढे निघून गेला त्याच्या लक्षात सुद्धा नाही आलं. नेमकं त्याच वेळेस हा विश्वासू नोकर जेव्हा तिथे आला होता त्यानं पाहिलं की अरे, या दरवाजाला तर कुलूप लावलेलं नाही. त्याला एकदम वाटलं की आपण मागे पाहून गेलो होतो तेव्हापासून हा दरवाजा तसाच उघडा आहे की काय. आणि म्हणून त्याला ताबडतोब आपल्याकडच्या चावीनं त्या दरवाजाला कुलूप लावून टाकलं आणि आला तसा निघून गेला. हा आतमध्ये व्यापारी आपली सगळी संपत्ती निरखत होता आणि जेव्हा त्याने शाबासकीची जोरदार थाप आपल्या पाठीवर दिली, पूर्ण खुश झाला, तेव्हा आता त्याला जाणीव झाली की आपल्याला तहान पण लागलीये आणि आपल्याला भूक पण लागली आहे. आणि तसंही आता सगळं संपत्ती पाहून झालंच आहे आपलं, त्याच्यामुळे आपण जाऊया परत. म्हणून जेव्हा तो दरवाजाजवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा तर दरवाजा बाहेरून लॉक आहे. आतून त्यानं खूप दरवाजा ठोठावला, पण अर्थातच तळघरामधली ती खोली असल्यामुळे कुणालाही त्याचा आवाज सुद्धा गेला नाही. आता मात्र हा व्यापारी भुकेनं तहानेनं खूप व्याकुळ झाला. सगळीकडे जड जवाहिरे पसरलेले होते, सोनं नाणं सगळं सगळं होतं, पैशाचे रुपयांचे बंडलच्या बंडल होते. पण एवढं सगळं असूनही कुठेही त्याला साधं घोटभर पाणी सुद्धा मिळत नव्हतं. शेवटी तर तो तहानेनं इतका व्याकुळ झाला की कोणत्या क्षणी आपला जीव जाईल सांगता येत नाही असं त्याला वाटलं. आणि त्याच क्षणी सगळे प्राण आपले एकवटून त्यानं जेवढी सगळी संपत्ती त्याला जवळ घेता आली ती सगळी संपत्ती एखाद्या अंथरुणासारखी अंथरली, त्याच्यावर तो झोपला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण काही क्षणात कदाचित प्राण त्यागून देऊ किंवा प्राण आपले निघून जातील. तेव्हा तिथेच पडलेला एक हिरा घेऊन त्यानं आपलं बोट कापलं आणि त्या रक्ताच्या सहाय्यानं तो काहीतरी लिहू लागला. जेव्हा हा व्यापारी अजूनही घरी कसा नाही आला म्हणून सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू झाली. जवळपास एक 8-10 दिवस शोधाशोध झाल्यानंतर सुद्धा व्यापारी कुठेच सापडत नव्हता. म्हणून आता या व्यापाऱ्याच्या पत्नीला ती सगळी संपत्ती दाखवावी आणि तिच्या हवाली करावी. म्हणून त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला घेऊन हा विश्वासू नोकर खाली तळघरामध्ये आला. त्यानं जेव्हा ते कुलूप उघडलं तेव्हा त्या दोघांना त्या अंथरलेल्या संपत्तीवर व्यापाऱ्याचं प्रेत दिसलं आणि स्वतःच्या रक्तानं त्यानं लिहिलेलं होतं, ही एवढी सगळी संपत्ती मला जेव्हा आवश्यकता भासली
तेव्हा अन्नाचा एक कण सुद्धा देऊ शकली नाही आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा देऊ शकली नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये संपत्ती कमवण्याच्या ऐवजी माणसं कमवा, जी तुमच्या दुःखामध्ये तुमची नेहमीच साथीदार होतील. हे वाचल्यानंतर पत्नीच्या डोळ्यात तर खूप अश्रू आले, कारण आपल्या नवऱ्याने कधी 1 मिनिट सुद्धा फुरसतीचा वेळ आपल्याला दिला नाही हे तिच्या लक्षात आलेलं होतं. आणि तरी सुद्धा ही खूप समर्पण भावनेनं त्याची व्यवस्थित सेवा सुद्धा करत होती. आपला पत्नी धर्म ती निभावत होती. अखेरीस का असेना, पण आपल्या पतीला सत्य ते उमजलं याबद्दल मात्र ती समाधानी होती. तुम्हाला काय वाटतं? आपल्या आसपासही बरेच लोक असे पाहतो ना आपण, जे पैशाच्या मागे इतके धावत आहेत की आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ देणं त्यांना शक्य होत नाही. मग काय महत्वाचं असतं? पैसा, स्वतः कमावलेलं यश, का अशी ती माणसं जी आपण कुठेही पोहोचलो तरी सुद्धा आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतील आणि आपल्या सुखदुःखामध्ये सोबत राहतील अशी माणसं? मला खात्री आहे अशीच माणसं तुम्ही सुद्धा निवडाल, बरोबर ना? थँक्यू.